सायन रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे एकाचा बळी गेलाय। 2 डॉक्टरांच्या भांडणामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने दुर्दैवी पद्धतीने रुग्णाचा मृत्यू झालाय। अकलूज तालुक्यातील बाळू कटके यांचा वेळेत उपचार न झाल्याने मृत्यू झालाय। हलगर्जीपणा करणाऱ्या या डॉक्टरांवर कारवाई करण्याची आता नातेवाईकांची मागणी आहे। चौकशी समिती स्थापन करण्याची खासदार संजय दिना पाटील यांनी सुद्धा या संदर्भात मागणी केलेली आहे। वैयक्तिक वादातून या ठिकाणी हलगर्जीपणा झाला आणि हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवरती आता कारवाई करण्याची मागणी या ठिकाणी करण्यात येते। तर हा संपूर्ण नेमका प्रकार काय घडलाय ते पाहूयात सविस्तर ग्राफिक्सच्या माध्यमातून। 11 फेब्रुवारीला बाळू कटके यांचा अपघात झाला। अपघातात डोक्याला गंभीर जखम झाल्याने अकलूजमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली। शस्त्रक्रियेनंतर 23 दिवस होऊनही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने मुंबईला आणण्यात आले। बाळू कटके यांना 7 मार्चला मोबाईल व्हॅनने सायन रुग्णालयात आणण्यात आले। खासगी रुग्णालयातील रुग्णांना दाखल करून घेत नसल्याचं कारण देत दाखल करण्यात आलं नाही। ट्रॉमा केअर सेंटरच्या दाखल करून घेण्यास त्या ठिकाणी नकार देण्यात आला। सर्जरी विभागाकडून सुद्धा रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला। या सर्व गोंधळात 6 तास उलटून गेल्याने कटकेंची प्रकृती पुन्हा बिघडली। अखेर रुग्णालयात अधिष्ठातांनी लेखी लिहून देण्याचं सांगितल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात। मात्र बेड मिळण्यास 24 तास लागले। त्यापूर्वी कटके हे 24 तास स्ट्रेचरवर त्या ठिकाणी होते। त्या ठिकाणी उपचाराचा अभाव झाला असं कळतंय। तर या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडलेत। मी निखिलकडे जाणार आहे। निखिल, खरं तर आपण पाहतोय 2 डॉक्टरांच्या भांडणामुळे रुग्णाला वेळेवरती उपचार मिळाला नाही, रुग्ण दगावलाय। अतिशय धक्कादायक आणि बेजबाबदारपणाचं हे कृत्य समोर आलंय। काय सांगशील याबद्दल सविस्तर? नक्कीच, कारण अत्यंत गंभीर बाब या ठिकाणी म्हणावी लागेल। कारण ज्या ठिकाणी उपचार चांगले मिळावे यासाठी अनेक गावखेड्यातून जे रुग्ण आहेत ते मुंबईत दाखल होतात आणि अशाच प्रकारचे उपचार घेण्यासाठी मुंबईत दाखल झाल्याच्या नंतर मात्र सायन रुग्णालयामध्ये त्यांना अशा प्रकारची संपूर्ण परिस्थितीला आहे ते सामोरे जावं लागलेलं आहे। जे रुग्णाचे नातेवाईक आहेत त्यांनी हॉस्पिटलमध्ये आणल्याच्या नंतर देखील जवळपास 6 ते 7 तास त्यांना त्या ठिकाणी कोणीही विचारलेलं नव्हतं आणि त्यानंतर विचारल्यानंतरही खाजगी रुग्णांना या रुग्णालयात दाखल करून घेण्यात येत नाही अशा प्रकारचं देखील त्यांना जे वक्तव्य आहे ते ऐकायला मिळालं आणि त्याच संपूर्णपणे जी खबरदारी आहे ती घेतली नाही आणि त्यामुळे या रुग्णाचा जीव आहे तो देखील गेलेला आहे। आता या संदर्भात जे डॉक्टर आहेत आणि जे अधिकारी ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी आहे ती संजय दिना पाटील यांनी करण्यात आलेली आहे। तर या संदर्भात जे वक्तव्य आहे त्या वक्तव्याला पाहता डॉक्टरांचा पहिला जो धर्म आहे तो रुग्णांवरती उपचार करण्याचा आहे, परंतु 2 डॉक्टरांच्या भांडणांमध्ये या ठिकाणी या रुग्णाचा नाहक बळी आहे तो गेलेला आहे। जर उपचार वेळेवरती मिळाले असते तर कुठेतरी जीव देखील त्याचा वाचू शकला असता असं त्याच्या कुटुंबियाचं म्हणणं आहे। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात कोणाकोणावरती नक्की कारवाई होते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, परंतु अतिशय हलगर्जीपणा असल्याचा हा प्रकार आहे तो उघडकीस आलेला आहे। निखिल, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।